नमस्कार मित्रांनो, 4 एप्रिल भागामध्ये साळुंखे लीलाला घाबरतो आणि म्हणतो, तुम्ही कसे पैसे जमा करतात ना तेच मी बघतो, आणि निघून जातो. आता लीलाच्या चेहऱ्यावर जास्तच ॲटिट्यूड येतो. बाप म्हणतात, लीला, मला जे आत्तापर्यंत जमलं नाही ना, तू एका क्षणात करून दाखवलं. कालिंदी म्हणते, करा, भरपूर कौतुक करा. त्या एजेच्या नादात हा साळुंखे पण हातचा गेला. इकडे एजे अंगठीचा बॉक्स बघतो, त्यामध्ये अंगठीच नसते. तो आता ओरडतो आणि सगळेच पळत येतात. सरू म्हणते, सॉरी, ते साडीमुळे ना मला लवकर येताच येत नव्हतं. एजे म्हणतो, अंगठी कुठे गेली? दुर्गा म्हणते, एजे, त्या लीलाच्या आईकडून मी सगळे दागिने घेतले, त्यामध्ये अंगठीचा पण बॉक्स होता. एजे म्हणतो, दुर्गा, तू उघडून बघितला का, त्यामध्ये अंगठी होती की नव्हती? तेवढ्यात आजी येते आणि म्हणते, अभिराम, अरे काय गोंधळ चालला? एजे म्हणतो, आई, ह्यामध्ये अंगठीच नाही आहे. आजी म्हणते, असं कसं झालं? त्यांच्याकडून आपण सगळे दागिने घेतले आणि आम्हाला माहिती आहे अंतराची अंगठी तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. आता एजे रागात निघून जातो. दुर्गा म्हणते, एजे, पण तो काय ऐकत नाही. लीला मंदिरात येते आणि म्हणते, देवी आई, त्या साळुंक्याला सुनून मला खूप मजा आली. अगं पण मी छातीटोकपणे म्हणाले, मी कर्ज फेडील, पण कसं जमणार आहे मला? माझ्याकडे काहीच काम नाही आहे. मी ऑडिशन देते की नाही, खूप देते, पण त्यातील एकही काम मला मिळत नाही. कसे पैसे कमवू ग मी? दिव्याई, आता तूच काहीतरी चमत्कार कर, ज्याने मला हिरोईन बनायचा फोन येईल. ती हात जोडून उभी असते. तेवढ्यात तिचा फोन असतो. ती म्हणते, वा, क्या बात आहे, तू खूप ग्रेट आहेस ग. मी प्रार्थना केली काय आणि तू मला लगेच फळ दिलंस. एजे फोन करतो आणि म्हणतो, पिकअप. लीला बघते आणि म्हणते, याला काय अर्थ आहे? अगं मला ॲक्टिंगसाठी फोन हवा होता. ह्या खडूस अंकलचा फोन आहे. आता कशाला करत असतील मला ते फोन? नाही, पण मी काय उचलणार नाही या, आणि फोन कट करते. तेवढ्यात मंदिराच्या बाहेर एजेची गाडी येते. लीला बाहेर येते. रेवती म्हणते, ताई, मी ठरवलं, उद्यापासून मी केकच्या जास्त ऑर्डर घेणार. आता ती काय काय करणार हेच सांगत असते. खप ओढायला हवा ना, त्या साळुंक्याचं कर्ज आपल्याला काही करून फेडायला हवं. लीला म्हणते, अगं, निदान तुझ्याकडे हे काम तरी आहे, माझ्याकडं बघ, माझ्याकडं काहीच नाही आहे. चल आता. तेवढ्यात रेवू म्हणते, ताई, तुझा फोन असतोय. लीला म्हणते, वाजू दे ग. ती म्हणते, अगं, तुझा कामाचा असेल. लीला म्हणते, कामाचा नाही, त्या एजेचा आहे. रेवू म्हणते, कशासाठी? ती म्हणते, काय माहिती कशासाठी. रेवू म्हणते, अगं, उचल ना मग. लीला म्हणते, माझा दिवस चांगला चालला ना, तो पण खराब जाईल. थांब, मी कट करून टाकते. बघून म्हणते, हा तर अननोन नंबर आहे. ती म्हणते, अगं, बघत काय बसली, उचल ना. तिकडनं आवाज येतो, हां, लीला मॅडम. लीला म्हणते, कोण बोलतं? तो मॅडम, मी ढेंबे बोलतो. लीला म्हणते, कोण ढेंबे? तर तुम्ही ॲड शूटसाठी तुम्हाला फोन केला. तुम्ही ॲड एजन्सीमध्ये फोटो दिले होते ना, ते सिलेक्ट झाले. आता लीला उड्या मारायला लागते आणि म्हणते, येस, आता मला कॅमेऱ्यासमोर जायची संधी तरी मिळेल. मनात म्हणते, लीला, उगाच हुरवून जाऊ नको. हे काम तुला पैशासाठी हवं आहे. आता पुन्हा तोऱ्यात बोलते, हां ठीक आहे, पण कशाचं शूट आहे? तर तो त्याने सांगता येणार. तुम्ही इकडे आला ना, तुम्हाला सगळं कळेल. लीला म्हणते, ठीक आहे, मला सांगा, कसली ॲड आहे, कुठे शूट आहे, आणि पेमेंट किती, आणि किती वाजता पोचायचं? तर ते सगळं बोलत बसायला माझ्याकडे वेळ नाही आहे. तुम्हाला लोकेशन पाठवतो, आजच सुटा, लगेच निघा तुम्ही. लीला तोऱ्यात म्हणते, आज? तर हे बघा, तुम्हाला शक्य नसेल ना, मी दुसऱ्या मॉडेलला फोन करतो. आता लीला घाबरून म्हणते, नाही, आहे ना, मला सगळं शक्य आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही मला पत्ता द्या ना, मी पोचते. आता फोन ठेवते म्हणते, येस. रेवू म्हणते, ताई, अगं, मला पण सांग ना. लीला म्हणते, अगं, मी टी व्हीवर दिसणार आहे. इकडे कालिंदी पैसे आणते आणि कपाटात ठेवते. पण तिला मात्र साळुंक्याचं खूप टेन्शन आलेलं असतं. लीला आणि रेवू घरी येतात. रेवू लीलासाठी ड्रेस काढत असते. तेवढ्यात लीलाचा फोन असतो. रेवू म्हणते, अगं, एजंटचा फोन आहे. लीला म्हणते, हे अंकलचा काय प्रॉब्लेम आहे, का मला त्रास देत आहेत? रेवू म्हणते, अगं, बघ ना, सारखे फोन करतात, म्हणजे काहीतरी काम असेल. लीला म्हणते, काही काम असू दे, मी त्यांचा फोन उचलणार नाही म्हणजे नाही. रेवू आग्रह करत असते. लीला म्हणते, हे घे आणि तू उचल. ती उचलायला लागते, पण लीला ओढत म्हणते, वा, लगेच उचलायला लागली. आता लीला छान आवरते आणि जायला लागते. तेवढ्यात कालिंदी येते. दोघी पण लपून बसतात. रेवू म्हणते, ताई, तू आईला सांगूच नको तू कुठे निघाली. तिला जर कळलं ना, ती तुला जाऊच देणार नाही. लीला म्हणते, हो ना, मावशी आई मला कोंडूनच ठेवेल. रेवू म्हणते, आईने विचारलं ना, तू असं सांग, तू खूप अपसेट आहे आणि मैत्रिणीकडे चालली आहे. आता दोघी पण जायला लागतात.
तेवढ्यात कालिंदी ओरडते, थांबा, कुठे निघालात? आता लीला काही बोलत नाही, पण रेवू तेच कारण सांगते. तेवढ्यात बाबा येतात आणि म्हणतात, जिथे मन रमतं ना तिथे माणसाने नक्की जायला हवं. कालिंदी म्हणते, जा आता, बापांनी परवानगी दिली म्हटल्यावर मी काय बोलणार. पण लीला, एक गोष्ट लक्षात ठेव, काही गोंधळ घातला ना तुझं टंगडच मोडेल. लीला म्हणते, मावशाई तुझी शपथ. ती म्हणते, नको ग बाई नको, माझी शपथ घेऊ नको, मला अजून खूप जगायचंय, जा आता. आता दोघी पण पळतात. एजे सारखा फोन करत असतो, पण लीला मात्र सारखा फोन कट करते. तो आता ओरडतो, सगळेच पळत येतात. एजे म्हणतो, मी लीलाकडे जातो आणि अंगठी घेऊन येतो. दुर्गा म्हणते, एजे तुम्ही थांबा, मी कुणाला तरी पाठवते आणि अंगठी घेऊन यायला सांगते. एजे म्हणतो, शटाप दुर्गा, त्याची काही गरज नाही आहे. तो आता गाडीत बसतो आणि आजी स्माईल करते. तो निघून गेल्यानंतर आजी देवासमोर जाते आणि म्हणते, मला माहिती आहे तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. किती काही झालं ना, तुम्ही लीला आणि अभिरामची भेट घालून देता, याच्यावरून मला तुमचा संकेत कळतो. आता आजीचं बोलणं लक्ष्मी आणि सरू ऐकत असतात. आजी म्हणते, लीला ह्या घरात सून म्हणून आली ना, मला खूप आवडेल, माझी खूप इच्छा आहे तिनेच ह्या घरात यावं. सरू म्हणते, वहिनी आता काय करायचं, त्या लीलाला एवढं काय सोनं लागलं. लक्ष्मी म्हणते, काही झालं ना, त्या लीलाला मी ह्या घरात येऊच देणार नाही. स्माईल करत म्हणते, माझ्याकडे एक प्लॅन आहे. लीला जाण्यासाठी निघते, पण स्कूटी काही चालू होत नाही. ते आता चालू करण्याचा खूप प्रयत्न करते, पण तेवढ्यातच तिला पुन्हा एजेचा फोन येतो. ती फोन बंद करून म्हणते, हे अंकलचं काय चाललंय, आता काही पण होऊ दे, मी यांचा फोन उचलणारच नाही. स्कूटीला रागात म्हणते, तू माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, काही झालं ना मी ते अंकलचा फोन उचलणार नाही. दुसरी गोष्ट, तू अशी चालू नाही झाली ना मला अजिबात आवडत नाही. आणि तिसरी गोष्ट, तू चालू तर नको होऊ, मग बघते. आता ती किक मारते आणि स्कूटी चालू होते. लीला हसत म्हणते, ए हुई ना बात. एजेला मात्र गाडीमध्ये खूप राग येत असतो. विश्वरूप म्हणतो, लागला का फोन? एजे रागात बघतो, तो नाही नाही, लागला असता तर तुम्ही बोललेच असते ना. आता एजेचा रागाराग बघून तो खूप घाबरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.